हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कलरफुल डान्सर्स. सो आज आहे डे 23 ऑफ 90 डेज चॅलेंज. तर कालच्या माझे शॉर्ट जो डान्स व्हिडिओ होता यूट्यूबवर टाकलेला, त्यावर खूप छान सर्वांनी प्रतिसाद दिला. खूप छान छान कमेंट्स पण आल्या. जर अशीच एंगेजमेंट राहिली ऑडियन्सची तर यूट्यूब चॅनल लवकर ग्रो होतं. काही नवीन सबस्क्रायबर, काही नवीन व्ह्यूवर्स पण होते जे रँडमली स्क्रोल करत असतात ते. सो त्यांना पण खूप खूप थँक्यू. ॲज युजल माझं डेली रुटीन, सकाळी उठले, ब्रश वगैरे केला, त्यानंतर चहा घेतला. आज पण लेटच उठले होते कारण रात्री झोपच येत नव्हती. बेबीमुळे जर एकदा जर झोप उडाली तर झोपच येत नाही. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले. त्यानंतर आलो होतं माझं आजचं एक पार्सल. त्यामध्ये होती एक ज्वेलरी, छोटीशी ज्वेलरी होती, खूप छान नाजूक, जी की मी ऑर्डर केली होती. ती घालणार आहे मी नंतर एक बाहेर जाण्यासाठी. सो मी आधीच छोटे सामान ऑर्डर करत असते. मला असे छोट्या नाजूक वस्तू किंवा असे छोट्या गोष्टी घ्यायला खूप आवडतं आणि ते मी यूज पण करणार आहे. सो मी आधीच ऑर्डर केलं आणि घेऊन ठेवलं. ऐनवेळेस परत हे घालू का ते घालू असं होतं, म्हणून मी आधीच ऑर्डर केलं होतं. त्यानंतर एक ग्लासांचा सेट पण ऑर्डर केला होता. सपोज घरी आपल्याला छोटंसं सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर असे एस्थेटिक फोटोज वगैरे येण्यासाठी मी ऑर्डर करून ठेवलं आहे. मी बरेचसे असे फोटो सोशल मीडियाला वगैरे बघितले, खूप छान येतात. सो मी ते ग्लास ऑर्डर केले होते. सपोज छोटी ॲनिव्हर्सरी, बर्थडे सेलिब्रेशन आपण दरवेळेस काही हॉटेलला साजरा करतो असं नाही, म्हणून मी घेऊन ठेवले. पैसे असले की थोडं असं मी घेऊन ठेवत असते. आवडतं मला अशा छान गोष्टी घ्यायला. आणि त्यानंतर आज होती वीकली मीटिंग. वीकली आपण जे काही काम केलं आहे, जे काही वर्क केलं आहे ते सांगायचं असतं, त्याचं अपडेट द्यायचे असतात. त्यानंतर मी रेडी होत होते कारण आज जायचं होतं बेबीचं आधार कार्ड काढायला. तिच्या काही योजना आहेत ते लागू करण्यासाठी आधार कार्ड खूप नेसेसरी आहे. खूप दिवसाचं आधार कार्ड काढायचं होतं, बट परत जन्मदाखला ओरिजिनल हवा होता आणि तिचा जन्मदाखला ओरिजिनल माझ्या सासरी होता. सो तो आणला. त्यानंतर आता आज जायचं होतं आधार कार्ड काढायला. थोडंसं ऊन उतरल्यावर जावं म्हटलं तर आवरलं आणि रेडी होतच होते. रेडी वगैरे झाले आणि निघालो. वॉच घालत होते आणि ते वॉच पटकन त्याची जी कडी ती बसतच नव्हती. तर मला नंतर आठवलं की जेव्हा आम्ही दोघं सोबत होतो, म्हणजे माझे हजबंड आणि मी आम्ही जेव्हा अहमदाबादला असताना बाहेर फिरायला जायचो किंवा मूवीला जायचो ना, तेव्हा सेम असंच व्हायचं. जे माझं एक ओरिजिनल काढलं होतं ते हरवलं माझ्याकडून. त्यांनीच गिफ्ट केलेलं होतं ते, आणि ते दरवेळेस एकीकडून अशी कडी पकडायची आणि मी घालायची. म्हणजे ते स्वतःहून त्यांच्याबरोबर लक्ष द्यायचं. मी आवरताना बरोबर असे मला वॉच घालायला हेल्प करायची. सो असे छोटे मुवमेंट्स असतात आपल्या लव्ह लाईफमधले, खूप मिस करत असतो आपण.
मला इतकं छान वाटत होतं, गाडीवर हवा लागत होती तर इतकी स्माईल करत होती, खूप हसत होती जोरजोराने, थोडीशी अशी ओरडत वगैरे होती. लहान बाळ जसे की असे किरकळे ठोकतात ना तसं करत होती. खूप छान तिला वाटत होतं गाडीवर. आणि तिथे गेलो. ते म्हटले की आता वेबसाईट म्हणजे आता टायमिंग झालं आहे, आता 6 वाजले, आता नाही होऊ शकत. परत रिटर्न आलो. येता येता घेतला उसाचा रस. सो हा होता माझा आजचा डे. थँक्यू फॉर वॉचिंग.